नमस्कार. आनंदी सेकंड नमस्कार. इनिंग या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. मी आज या प्लॅटफॉर्मवरून ज्यांची मुलाखत घेत आहेत, ते आहेत डॉक्टर प्रसाद पाटील. मी या प्लॅटफॉर्मवर त्यांचं स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार ताई. इथे तुम्ही मुलाखतीसाठी आल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आता आपण सुरुवात करूया. अ, आज आहे वर्ल्ड हॅपीनेस डे. तर प्रथम तुम्हाला आणि इतर प्रेक्षकांना वर्ल्ड हॅपीनेस डेच्या खूप खूप शुभेच्छा. सांगण्याचं कारण हे की माझा प्लॅटफॉर्म हा आनंदी सेकंड इनिंग आहे, या नावाने आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आनंदी असणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि प्रत्येकाने आनंदी हे राहिलंच पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने 20 मार्च हा वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो. तर हा डे साजरा करताना त्यांनी सर्वेक्षण केलं. एकूण 149 देशांची त्यांनी यादी काढली होती. तर भारताचा त्याच्यामध्ये 129वा नंबर आहे आणि भारत त्याच्यामध्ये खूपच पाठीमागे आहे आणि फिनलंड हा एक छोटासा देश त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. तर मग मला असा प्रश्न पडला, की असं का असावं? आपण आनंदी राहण्यामध्ये कुठेतरी पाठीमागे पडतो आणि त्यात ह्यांनी संशोधन केलं होतं तिथल्या एका संस्थेने. तर त्यात असं आढळून आलं, की आनंदी न राहिल्याने अनेक जे आजार असतात ते होतात आणि त्यामुळे पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर निरोगी जीवनशैली जर जगायची असेल, तर आनंदी राहणं हे गरजेचं आहे, असं त्यांनी ते संशोधनातून सिद्ध केलेलं आहे. आणि माझाही हाच प्रयत्न असतो, की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यासारख्या तज्ञ व्यक्तींना बोलवून त्यांचं मार्गदर्शन लोकांना करून देणं हा माझा उद्देश असतो. तर पुन्हा एकदा सर्वांना याच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टरांचा जन्म कोल्हापूर येथे झाला आणि बेळगाव इथे त्यांचं बालपण गेलं. रामकृष्ण मिशन स्कूल म्हैसूर येथे त्यांचं शालेय शिक्षण झालेलं आहे आणि वैद्यकीय शिक्षण त्यांचं कोल्हापूर येथे झालं. मग गेली 27 वर्ष ते कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे प्रॅक्टिस करत आहेत आणि गेली 5 वर्षे ते वेलनेस कोच म्हणून काम करत आहेत. तर औषधाविना आरोग्य या संकल्पनेचा डॉक्टर पुरस्कार करतात आणि वजन कमी करणं आणि वाढवणं सध्या या क्षेत्रात ते काम करत आहेत. लाईफस्टाईल डिसऑर्डर थांबवणं या क्षेत्रामध्ये सुद्धा ते काम करत आहेत. तर ते स्वतः त्यांच्या आयुष्याची सेकंड इनिंग ही खूप आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून आनंदाने जगत आहेत. तर डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत. मला थँक यू तुम्हाला ताई. हां. मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, की मी तुमची ओळख करून दिलेलीच आहे. पण आणखी तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी जर ओळख करून दिली, परिचय करून दिला, तर आम्हाला जास्त आवडेल. ताई तुम्हाला आणि सर्वांना वर्ल्ड हॅपीनेस डेचे सगळ्यात पहिल्यांदा शुभेच्छा. आणि तुम्ही जे म्हटलत ना, की हॅपीनेस असेल तर डिसीजेस बाहेर असतात. हे खरोखर ॲक्चुअली ते खरंच आहे. कारण अ, आता जे तुम्ही जे म्हटलत ना, हेल्थवरती आम्ही जसं काम करतो आहे, सेम वे आम्ही काम करतोय, की पहिल्यांदा आम्ही माइंडसेटवरती काम करतो आणि देन वी वर्क ऑन हेल्थ साइड. मग ह्या ज्या गोष्टी तुम्ही जे बेसिक जे सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलं ना आणि तुम्ही जे सेकंड इनिंग्स ह्या महिलांसाठी जे तुम्ही जे काम चालू केलंय, म्हणजे दे शुड बी हॅपी इन द सेकंड इनिंग्स, जे युज्युअली नसतात आणि त्याच्यामुळेच त्यांना युज्युअली सगळ्या ह्या गोष्टी घडत असतात सेकंड इनिंग्समध्ये, ज्या आपण थोड्याशा नंतर आपण डिस्कस करणार आहे. तर इन द सेम वे आय वॉज इन द सेम ट्रॅक, की माझ्या सेकंड इनिंग्सच्या आधी मी स्वतःला खूप फिट समजत होतो. माझं एक शेड्यूल होतं. त्या शेड्यूलप्रमाणे माझं जीवनशैली होती. साधारणतः आम्हाला इमर्जन्सीज तर असतातच तुम्हाला माहिती आहे. एक-एक दिवशी 2-2 दिवस आम्हाला रात्री झोप लागत नव्हती. झोप मिळत नव्हती. लागत नव्हती म्हणण्यापेक्षा मिळत नव्हती आणि लागलं तरी पण ते डिस्टर्ब असायचं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे माझ्या बाकीच्या पण सायकल त्याच्यामुळे डिस्टर्ब झाले आणि खाण्यापिण्याच्या सवयी त्यावेळेला विचित्र होत्या. कारण कधी मिळेल त्यावेळेला खाणं, रात्री उशिरा खाणं, सकाळी उशिरा उठणे, ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस त्यावेळेला घडल्या आणि थोडंसं आमचे हेरिडिटरी टेंडन्सी पण होतं. त्याच्यामुळे आय लँडेड अप विथ ओबेसिटी. मग एवढं ओबेसिटी ओके. होतं की जवळ-जवळ माझं 100 किलो वजन झालं होतं. आणि 100 किलो वजन झालं असलं तरी सुद्धा मी स्वतःला फिटच समजत होतो. पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून, आहारात बदल करून, थोड्याशा व्यायामात बदल करून, रात्रीच्या झोपेच्या वरती कॉन्सन्ट्रेट करून
मी स्वतःचं फिटनेस मिळवलं. आणि माझं सेल्फ डिस्क्लेमर आहे, ज्या वेळेला आपण हेल्थ वरती काम करतो ते स्वतःला काम करावं लागतं. कारण माझे आरोग्य बिघडलं तर नोबडी कॅन अल्टर माय हेल्थ चेंजेस. कारण माझे हेल्थ चेंजेस हे मलाच फेस करून ते मलाच चेंज करावे लागतात, मला जर का फिट राहायचं असेल तर. पण युजली डॉक्टर्स लाईफ म्हटलं की थोडंसं टेन्शनचं असतात तर असतात. प्लस नाईटला तुम्हाला आठवड्यातनं एक 2-3 मिनिमम ऑन एन एव्हरेज 2-3 वेळा तर मग तुम्हाला उठावंच लागतं. आणि रात्री उठायचं म्हटलं तर ते टेन्शनच्याच केस असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती वर्क करून साधारणतः बघा मी माझं स्वतःचं 24 किलो वजन कमी केलं. ह्या सगळ्या अरे माइंडसेटमध्ये वा. चेंज करून, हेल्थ सेटवरती चेंज करून, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ऍक्च्युली ह्या ज्यावेळेला माझं वजन वाढलं होतं आणि आई वडिलांच्याकडून पण, हा माझा सेल्फ डिस्क्लेमर आहे कारण मी त्याच्यावरती स्वतः काम केलंय. आई वडिलांच्याकडनं पण होतं, आजी आजोबांच्याकडनं पण होतं. वयाच्या 37व्या वर्षीच मला बीपीने ग्रासलं होतं. सकाळ संध्याकाळ 13 वर्षी मी बीपीच्या ही गोळ्या खात होतो. आणि एका गोळीत 2 गोळ्या होत्या, म्हणजे दिवसातनं मी 4 गोळ्या खात होतो. पण थँक गॉड, थँक्स टू माय लाईफस्टाईल चेंजेस, थँक्स टू माय वेलनेस कोच हू गाइडेड मी वेल. फर्स्ट ऑफ ऑल आय शुड थँक माय बेस्ट पार्टनर ऑफ माय लाईफ. कारण तिच्यामुळे मी ह्या वेलनेस सेक्टरमध्ये आलो. आणि त्याच्यानंतर आय लॉस्ट माय 24 केजीस. आणि माझ्या हृदयावरचं एक्स्ट्रा अतिरिक्त जो लोड होता 24 केजीस, ते काढल्यानंतर लास्ट 3.5 इयर्स आय एम टोटली ड्रग फ्री. मग हेच मला बाकी सगळ्यांनाही म्हणजे आम्ही जे अनुभवतोय, आम्ही ज्या एन्जॉय करतोय मेडिसिन फ्री लाईफ, और अदरवाईज ज्यांना मेडिसिन्स आहेत त्यांचे जरी पूर्ण आम्हाला जरी बंद जरी नाही करता आले, तर त्यांचे मिनिमम ड्रग्स वरती ठेवणं आम्ही ह्या कामावरती आम्ही आता, ते पण अलॉंग विथ इलनेस, आम्ही वेलनेस सेक्टरमध्ये पण आता काम करायला लागलोय. अरे वा, खूप छान. इतकं तुमचं शेड्यूल हेक्टिक असतं डॉक्टर. तुम्ही सांगितलं इतक्या आजारपणामधून तुम्ही वर मात केली आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर आलात. तर तुमची दिनचर्या कशी असते आणि तुम्ही स्वतःला आता कसं हेल्दी आणि फिट ठेवताय हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल काय? नक्की. मग का मला खूपच आवडेल. कारण जसं तुम्ही म्हटला, हॅपीनेस हा सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि हॅपीनेस बरोबर आपण हेल्दी असणं हे आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहेच आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला एकामेकाशी संबंधित असतात, आपलं आपलं लाईफ बिकम्स ए हार्मनी. म्हणजे काय, ऍक्च्युली आत्ता जो माझा जो लाईफस्टाईल आहे, जे सुरुवातीचे मी म्हटलो ना, आमचा लाईफस्टाईल खूप डिस्टर्ब होता. आमचा दोघांचाही दिवस स्पेसिफिकली, वी स्टार्ट अवर डे बाय 4:30. ज्यावेळेला 4:30ला चालू करतो, सकाळचे आमचे मॉर्निंग रिच्युअल्स असतात. त्याच्यानंतर आम्ही जे आमच्या फिटनेस सेंटर आहे, फिटनेस सेंटरवरती आम्ही स्वतःवर पण काम करतो. आमच्याकडे येणाऱ्या हेल्थ, ज्यांना चांगलं हेल्थ पाहिजे अशी लोक आमच्याकडे येतात रोज सकाळी. त्यांच्या हेल्थवरती पण काम करत असतो. त्यांच्या हेल्थवरती ज्यावेळेला आम्ही काम करतो, ऑटोमॅटिकली आमच्यावरती पण ते काम होतं. कारण आमचं ऑडिओ आणि व्हिडिओ त्यांच्याबरोबर, आम्ही ज्यावेळेला बोलतो ऑडिओ व्हिडिओ त्यांच्याबरोबर मॅच व्हायला लागतं. त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेला आम्ही फिटनेसचे टिप्स देतो, आम्हालाही स्वतःला त्याप्रमाणे वागवून आमचे पण फिटनेसमध्ये ते आम्हाला व्यवस्थित ठेवावं लागतं. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे फिटनेसमध्ये, 70% रोल आहे आहाराचा. जे तुम्ही काय खाताय आणि काय नको खाताय, ह्या गोष्टीवरती तुमचं पूर्ण म्हणजे, फिटनेसची कुठलेही व्हिडिओ घ्या, कुठल्याही योग्य फिटनेस तज्ञाचं त्याचं जर का तुम्ही मत जर घेतला, ही ऑलवेज सेज की बाबा युअर फिटनेस स्टार्ट्स फ्रॉम युअर किचन. ज्या वेळेला तुमचा आहार योग्य राहील, तुम्ही ज्या बाकीच्या गोष्टी तुम्ही जे करणार आहे, व्यायाम आणि रात्रीची योग्य विश्रांती, त्याला तुम्हाला 100% मिळणार, 100% तुम्हाला यश मिळतं, प्रोव्हाइडेड यू वर्क ऑन युअर सेल्फ. पण आपण काय करतो, व्यायामावरती जास्त भर देतो, जे नको आहे, आणि आहारावरती आपण कमी कॉन्सन्ट्रेट करतो. त्याच्यामुळे आपल्याला जास्त जे डिझायर्ड इफेक्ट मिळायला पाहिजेत ते मिळत नाही. सो आमच्या आहारवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं. पोर्शन कंट्रोल आमचा आहार असतो. रोल ऑफ प्रोटीन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर आम्ही जो व्यायाम करतो, प्रत्येकाच्या एजनुसार ज्याला ज्याला जे सुटेबल आहे त्याप्रमाणे मी कॅटेगराईज करून आम्ही त्यांना ते व्यायाम पण देतो, योगा देतो, मेडिटेशन देतो. परत सेल्फ अफर्मेशन्स म्हणणार, म्हणजे सेल्फ टॉक, व्हॉट इट इज कॉल्ड एज अफर्मेशन्स. मग ह्या ज्या रिच्युअल्स आम्ही ज्यावेळेला आम्ही स्वतःवरती वापर करायला लागलो, त्याचे आम्हाला ट्रेमेंडस इफेक्ट मिळायला लागले.
खूप छान डॉक्टर. म्हणजे ही एक त्रिसूत्री अशी म्हणावी लागेल, की पुरेशी झोप, योग्य आहार आणि योग्य शारीरिक व्यायाम केलो तर आपण एक निरोगी लाईफ जगू शकतो, असं येस, तुम्हाला येस. म्हणायचं आहे. येस. मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की मिडल एजमध्ये स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडायला लागतात, शारीरिक समस्या जाणवायला लागतात. तर हो. शारीरिक समस्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात. त्यांची हाडं ठिसूळ व्हायला लागतात, कॅल्शियम शरीरातलं कमी व्हायला लागतं आणि मेनोपॉजच्या कारणामुळे चिडचिडेपणा वाढायला लागतो. या शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या आहेत. तर तुम्हाला तुमच्याकडे जे पेशंट्स येत असतील, तर त्याच्यामध्ये कॉमन त्यांची समस्या कोणती आहे? की जी सगळ्या सर्वसाधारण महिलांमध्ये आपल्याला दिसून येते? येस. आता सगळ्यात पहिल्यांदा मला काय सांगायचं असं वाटतंय, ॲक्चुअली हेल्थ म्हणजे काय आपण थोडंसं 1-3 शब्दात आपण जाणून घेऊ. हेल्थ म्हणजे आपण काय म्हणतो, माझ्या शरीरात आजार नसणे आपण युजुअली त्याला हेल्थ म्हणतो. पण ते तसे नसून तुमचं शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक आणि सोशल ह्या तिन्ही ग्राउंड्सवरती तुम्ही ज्यावेळेला फिट असता, त्यावेळेला तुम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, भौतिक स्वातंत्र्य, स्पिरिच्युअल स्वातंत्र्य ह्या सगळ्या गोष्टी विथ फॅमिली तुम्ही ज्यावेळेला एन्जॉय करताय, दॅट इज कॉल्ड एज हेल्थ. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जर असतील, तर तुम्ही 100% हेल्दी असं काय म्हणायला हरकत नाही. पण आता तुम्ही जे म्हटलात ते आत्ताच्या युज्युअली आपण थोडंसं एक फिजिकल प्रॉब्लेम्स आणि सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असं थोडं आपण त्याच्यावरती लँड अप करू शकतोय. युज्युअली सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स ज्यावेळेला फेस आपण करतोय, ऑटोमॅटिकली त्याला फिजिकल प्रॉब्लेम्स तर फॉलो होतातच होतात. कारण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे माइंडसेट आणि फिजिकल सेट ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितच जातात. आता सगळ्यात पहिल्यांदा काय होतं म्हटलं तर कसं होतं ॲक्चुअली महिलांच्या मध्ये हा प्रॉब्लेम्सच काय येतात साधारणतः एक 40च्या दरम्यान हे आपण पहिल्यांदा बघू घेऊ. युज्युअली हं. काय असतं आपलं एक थोडंसं आपण जर एक थोडंसं सायकॉलॉजिकल स्टडी जर आपण बघायला गेलो, आपण कितीही जरी म्हटलो स्त्री स्वातंत्र्य आहे, असं जरी किती जरी म्हणालो, आपलं इंडिया हे पुरुष प्रधानच देश आहे. आणि कंपॅरेटिव्हली स्त्री 100% ही शोषिकच असते. तिला सहन करावंच लागतो कारण तिला सिन्स चाइल्डहूड त्याच ॲटमॉस्फिअर मधनं ती वाढलेली असते. आणि तिला एक असं समजलं जातं, की बाबा तुझं कुटुंब म्हणजे तुला सर्वस्वच आहे आणि त्याच्यासाठी तू काहीही करायला तयार पाहिजेस. ॲट ऑल कॉस्ट तिनंच ते सॅक्रिफाईस केले पाहिजे. असं एक ते आपलं काय म्हणतो आपण ते काळ्या दगडावरती ती लहानपणापासून मला वाटतं बिंबवलं जातं त्यांच्या मनावर, बिंबवलं की जातं. तुला हे हां, केलंच पाहिजे आणि तिने केलंच सुद्धा ते पाहिजे. गृहीत धरलेलं असतं. राइट. मग ॲट द एज ऑफ 40 साधारणतः फिमेल्समध्ये काय होतं आणि मेल्समध्ये काय होतं? कंपॅरेटिव्हली आपण जर बघायला गेलं तर फिमेलचं म्हणजे एक प्रकारचे जे हॉर्मोन्स असतात, ते लवकर तिच्या शरीरातनं निघून जाण्याची ही क्रिया असते. पुरुषांमध्ये पण जातातच, पण कंपॅरेटिव्हली थोडंसं त्यांचे लेट जातात. पण हे मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉज ह्या गोष्टीसाठी स्त्रीला जास्त ब्लेम केलं जातं आपल्या सोसायटीमध्ये. का? तिच्या ज्या त्रास असतात ते दिसून येतात. पुरुषांचे त्रास दिसून येत नाहीत. कारण ओके. ती लाईफस्टाईल त्या ह्याच्यामधनं जी गुजरलेली असते सिन्स चाइल्डहूड कारण खाण्यामध्ये पण तिला सेकंडरीच मिळतं जातं. तिच्या स्वातंत्र्यामध्ये तिला सेकंडरी स्टेज असते. तिला एक्सरसाइज करायचं म्हटलं ते पण तिला सेकंडरी स्टेज असतं. जेवढं तिला हेल्थ चॅलेंजेस असतात, म्हणजे तिला पाळीचे चॅलेंजेस असतात. नंतर गरोदरपणाचे चॅलेंजेस असतात. बाळाला स्तनपान करायचे चॅलेंजेस असतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तिच्या शरीरात जे बदल होतात, ते खूप फास्ट होतात कंपेअर टू ए मेल. कारण ह्या शारीरिक ज्या स्त्रीला ते सामोरे जावं लागतं, ते मेलला काही त्याचं काही हेच नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी ते स्त्रीला हे फेस करावं लागतं आणि बाय द टाईम शी कम्स टू 40 आपण असं हे पण असं म्हटलं जातं, की बाबा आपला जो सेकंड लाईफ असते ते 40च्या नंतर चालू होते असं म्हटलं जातं. कारण 40च्या बाय द टाईम वी कम टू 40 आपण आपले स्किल्स चांगले झालेले असतात. आपल्या करिअरमध्ये आपण कुठे ना कुठेतरी सेटल झालेला असतोय आणि यंदा त्या होल ऑफ द एक्सपिरियन्सच्या मानाने आपलं स्किल वाढून आपले एक जे सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करण्यासारखं आपण एका स्टेजला आलेलो असतोय. पण ही स्त्रीला ज्यावेळेला शी कम्स टू 40 ती थोडीशी एका ब्रिजमध्ये अडकते. मी खरोखरच ॲक्टिव्ह आहे, मी खरोखरच सुंदर आहे, काय मी एका वृद्धापकाळाकडे मी चाललेलो आहे. हे थोडंसं त्या जंबलिंगमध्ये अडकते कारण ती आयुष्यभर ती सॅक्रिफाइसेस करत आलेली असते. पण ज्या
मुलांसाठी ती झटते, आधी नवऱ्यासाठी झटते, तिच्या मेल पार्टनरसाठी झटते, पण ऍट द एज ऑफ 40 त्यावेळेला तिचे जो मेल पार्टनर असतो तर त्याच्या करिअरच्या मागे धावत असतो आणि ऍट द पीक ऑफ हिज करिअर तो असतो. इन द सेम वे मुलांचे शिक्षण वगैरे चालू झालेले असतात, ते पण साधारणतः 11वी-12वी ह्या स्टेजला ती पण आलेली असतात. मग ही घरी एकटीच राहायला चालू करते, तिचं लोनलीनेस वाढतो. ऑन द कॉन्ट्ररी लोनलीनेस तर असतंच असतं, पण तिच्याकडे लक्ष द्यायला, तिच्या तक्रारींकडे एक सांत्वन भावाने बघण्यासाठी एक प्रकारचा जो एक मेल पार्टनर त्याचा जो असतो तोही तिथे नसतो. आणि त्याचा अनेक बॅड पार्ट असं म्हणता येत नाही, पण शी हॅज टू लुक आफ्टर द ओल्डर पीपल ऑफ द सोसायटी ऑर अदर आपल्या जे घरातले जे ओल्डर पीपल असतात त्यांच्याकडे जे लक्ष देणं, तिला लक्ष देणं हे गरजेचं आहे. पण त्या ओल्डर पीपल जे असतात ते हिच्या ज्या तक्रारी आहेत, तिच्या ज्या भावना आहेत ते समजून घेण्याच्या एवढी त्यांची मनस्थिती नसते. कारण ते पण त्यांच्या थोडंसं त्यांच्या ट्रबल्सम मध्ये ते अडकलेले असतात आणि त्यांच्या पण ते हेल्थ चॅलेंजेस असतात. त्याच्यामुळे ही स्त्री तिचं जे सायकोलॉजिकल तिला जे प्रॉब्लेम्स येतात तिथूनच ते सुरुवात होतात. मग सायकोलॉजिकल मध्ये काय काय येऊ शकतं? एक तर तिचा चिडचिडेपणा वाढतो, स्ट्रेस वाढतो तिचा, झोपेचा डिस्टर्बन्स असतो, हॉर्मोनल डिस्टर्बन्स आल्यामुळे तिचे मूड स्विंग होतात, अचानकच तिचं हसते, अचानकच तिचं रडणं असतं. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि का तिचं थोडंसं कॉन्फिडन्स पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तिचं कॉन्फिडन्स पण कमी राहतं. कारण एक प्रकारचं ते एक थॉट्सचे हे जे सगळे चक्र असतात ना, त्याच्यात ती अडकून जाते. व माझ्याकडनं ही गोष्ट घडेल का नाही घडेल, हे करत असताना ज्यावेळेला आपण ह्या थॉट्समध्ये अडकते, थोडंसं तिचे एक मानसिक अशी अवस्था असते, की त्याच्यानंतर ती तुझं मेमरी लॉस पण व्हायला चालू होतं, विच इज टेम्पररी. इफ एट ऑल शी वर्क्स ऑन हरसेल्फ आणि थोडंसं ती ऍक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये जर आली, त्या सगळ्या गोष्टीपासून ती बाहेर पडू शकते. हे झाले सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स. आपण जे फिजिकल प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं नंतर बघू. आता त्याच्या आधी काय तुमचा एखादा प्रश्न असेल तर आपण त्याला मी उत्तर देऊ इच्छितो. मला तुम्हाला हे विचारायचं होतं, की सायकॉलॉजिकल प्रॉब्लेममध्ये तिला स्वतःवर काम करून स्वतःच त्याच्यातून बाहेर पडणं तिने गरजेचं आहे, असं मला वाटतं. की 100%. अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. ऍक्च्युली तिच्याकडे 40 वर्षापर्यंत इतका अनुभव आलेला असतो. अनुभव आणि ती येस. समृद्ध झालेली असते. तर आपल्याला म्हणजे आता सध्या ही अवस्था यातून आपल्याला कसं बाहेर पडायचं हे तिनेच शोधलं पाहिजे, की आपला आनंद कशात आहे. ते शोधून येस. जर ती त्या मार्गाला लागली तर नक्की मला वाटतं त्यातून ती बाहेर पडू शकते. अ, आणि ते तुम्ही तेच काम करायला लागलाय, की तुम्ही आनंदी सेकंड इनिंग्स जे तुम्ही जे काढलेत ना, ते स्त्रियांना त्यांच्या कुठल्या ह्याच्यामधून त्यांनी आनंदी स्वतःला ठेवू शकतात. हे जे तुम्ही प्लॅटफॉर्म काढले ना, ते उत्कृष्ट काम आहे ते तुमचं. आणि खरोखर तुम्ही ह्या सेकंड इनिंग्समध्ये असणाऱ्यांना एक नवीन संजीवनी तुम्ही द्यायला लागलाय. धन्यवाद डॉक्टर. आता म्हणजे या एजच्या स्त्रियांच्या शारीरिक समस्या काय आहेत हे तुम्ही सांगत होतात. हां. आता शारीरिक समस्या म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल काय असतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इस्ट्रोजन हे प्रोजेस्टेरॉन ह्या 2 मेन हॉर्मोन्स आहेत, जे महिलांचं प्रजनन संस्था, जननेंद्रिय प्लस तुमच्या ज्या पिरियडच्या ह्या ज्या सायकल असतात त्याच्यावरती अवलंबून असतात. हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे मेन आपल्या शरीराच्या महिलांच्या कमी व्हायला चालू होतात ॲट द एज ऑफ 40. पण युज्युअली 40च्या एजला काय होतं, आपलं शरीर तुमच्या मनाच्या उमेदीला सपोर्ट करू शकत नाही. कारण ऑटोमॅटिकली ओके. तुमचं एक बेझल मेटाबॉलिक रेट म्हणून असते, बीएमआर आम्ही ज्याला म्हणतो. म्हणजे तुमच्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते, जे वापरून तुम्ही तुमचे कुठले म्हणजे मेंटल काम असू देत, फिजिकल काम असू देत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आधारे तुम्ही करू शकताय. आणि बाय द एज ऑफ 40 एवढे हॉर्मोनचे स्थित्यंतर होतात, म्हणजे आंतरश्रवण ग्रंथीचे चेंजेस होतात, तुमचं बीएमआर फॉल व्हायला चालू होते. ज्यावेळेला तुमचं बीएमआर फॉल व्हायला चालू होते, तुमच्या म्हणजे स्त्रीच्या मनात इच्छा असून सुद्धा त्यांनी एनर्जी लेव्हल त्यांनी टिकवू नाही शकत. कारण तुमचं शरीर त्यावेळेला तेवढं साथ देत नाही. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं मसलची जी स्नायूंची ती ताकद ती व्हायला असते ना, ते मसल मास कमी व्हायला चालू होतो. आणि ज्यावेळेला मसल मास कमी व्हायला चालू होतो, ऑटोमॅटिकली त्यावेळेला एनर्जी लेव्हल थोडंसं कमी असतं. मला असं म्हणायचं नाही प्रत्येक स्त्रीला हे होणारच आहे. प्रोव्हायडेड ज्यावेळेला ती स्त्री ऍक्च्युली कसं स्त्री ही मल्टीटास्किंग म्हटलं जातं. जे पुरुष हो. मल्टीटास्किंग नसतातच नसतात. पण स्त्री ही मनात आणली तर कुठलंही काही करायचं म्हटलं तर ती 100% करू शकते. प्रोव्हायडेड तेवढं कारण तिच्याकडे ती तेवढी जिद्द असते.
पण प्रोव्हायडेड ज्यावेळेला मल्टीटास्किंग वुमन इफ शी वर्क्स ऑन हरसेल्फ, ह्या सगळ्या गोष्टींमधनं ती चुटकीसरशी बाहेर येऊ शकते, कारण तिच्यामध्ये ती ताकदच असते. म्हणूनच देवाने मातृत्वाची ती देणगी दिलेली आहे ना, ते मुद्दाम त्या स्त्रीलाच दिलेली. नक्कीच डॉक्टर. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगताय आणि खरोखरच स्त्रीला अष्टभुजा म्हटलेलं आहे, की एका वेळेस ती किती गोष्टी लिलया सांभाळत असते. त्यामुळे येस, या सगळ्या गोष्टीतून ती स्वतःच बाहेर पडू शकते, जर तिने मनाशी ठरवलं तर. म्हणजे राईट. अगदी घरच्यांकडून अपेक्षा न करता आपणच स्वतः विचार करून, की मी यातून कशी बाहेर पडू शकते. मग त्यात व्यायाम करणं असू दे किंवा एखादा छंद जोपासणं असू दे, असं करून ती यातून नक्कीच बाहेर पडू शकते. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की त्यांचे आता जे तुम्ही हेल्थ प्रॉब्लेम्स जे काही सांगितलेत, की त्याचे कारणं काय आहेत? आता हेल्थ प्रॉब्लेम्स म्हणजे कुठले कुठले येऊ शकतात म्हटलं तर, एक तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स येतातच येतात. आणि त्याच्याबरोबर फिजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे एक तर आपली एनर्जी कमी होते, लेव्हल कमी होते. सेकंड थिंग, अचानकच हॉट फ्लशेसारखे म्हणजे अंगातून गरम वाफा आल्यासारखे होऊ शकतं. एक स्वेटिंग होऊ शकतं. म्हणजे अचानकच घाम येणं. कारण त्यावेळेला इस्ट्रोजन कमी होतं. इस्ट्रोजन कमी होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. शी लुक स्टार्टिंग बिट ओल्डर. कारण जे हॉर्मोन जे असतात, इलॅस्टिन म्हणून एक हॉर्मोन असतं आणि कोलेजन म्हणून एक असतं. जे तुमच्या स्किन टेक्स्चरवरती ते वर्क करायला चालू असतात. ते थोडंसं कमी होतं. आणि ते कमी झाल्यामुळे स्किनची लॅक्सिटी म्हणजे एक प्रकारचं आपल्याला स्किनला एक टाईटनेस ठेवायची एक आपली शारीरिक टेंडन्सी असते, ते कमी होतं. आणि ड्रायनेस ऑफ स्किन पण होतं. ड्रायनेस ऑफ स्किन का होतं? ऑटोमॅटिक हे इस्ट्रोजन ज्यावेळेला कमी होते, त्यावेळेला तुमच्या स्किनचं मॉइश्चर कमी होतं. मग ते ड्रायनेस सगळीकडे येऊ शकतं. तुमच्या डोळ्यांच्या ह्याच्यामध्ये ड्रायनेस येऊ शकते. थोडंसं लाळ ग्रंथीचं काम कमी होऊ शकतं. जननेंद्रियाचे जे एक प्रकारचे तिथे सिक्रिशन्स असतात, ते सिक्रिशन्स कमी होतात. त्याच्यामुळे जर का तिथं प्रॉपर सॅनिटेशनचे वगैरे जर का आपण कारण व्यवस्थित त्यांनी स्त्रीनं जर काळजी नाही घेतलं, रिकरंट लघवीतलं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. परत ओके. पचन क्रियेची थोडीशी जी ताकद तुमची कमतरता भास होते. परत ह्या ज्या वजायनल ड्राय म्हणजे आपण जे जननेंद्रियाचे ड्रायनेस वगैरे ज्यावेळेला होतात ना, त्यावेळेला ऑटोमॅटिकली म्हणजे आम्ही आमच्या भाषेत त्याला लॉस ऑफ लिबिडो म्हणतो. लॉस ऑफ लिबिडो म्हणजे काय? अ, एक प्रकारची जी एक आपण काय म्हणतो? टू बी आता मला एक्झॅक्ट मराठी वर्ड सांगायचं मला कठीण आहे. सेक्स ड्राईव्ह येस. तर फिमेलचं सेक्स ड्राईव्ह थोडंसं कमी होण्याचे तिथून चान्सेस वाढतात. कारण ते थोडंसं पेनफुल होतं त्यांना. त्याला आम्ही ते डिस्पेनोरिया म्हणतो. परत ह्या हेअर फॉल असते, मेमरी लॉस असते. ह्या सगळ्या गोष्टी बिकॉज ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतं. पण इफ एट ऑल स्त्रीने जर का स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टीवरती ती मात करू शकते. नक्कीच डॉक्टर. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की हे जे काही प्रॉब्लेम आहेत, तर तिने त्याला कसं फेस केलं पाहिजे याबाबत तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मगाशीच आपण दोघे गोष्टी म्हणजे फिजिकल सिम्पटम्स तर आहेतच आहेत, मेंटल सिम्पटम्स तर आहेतच आहेत. पण थोडंसं आपण जर का महिलेच्या लाईफस्टाईल बद्दल पण जर बोललो, तर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पण तिच्यामध्ये येऊ शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती तिला मात करणं सोपं आहे. कारण का ऍक्टिव्ह लाईफस्टाईल खूप असणं महत्वाचं आहे. ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय? तर हेल्दी ईटिंग, थोडंसं तिच्या एजनुसार तिला असणारं व्यायाम आणि रात्रीची योग्य विश्रांती प्लस सेल्फ टॉक हे खूप महत्वाचं आहे. आणि स्वतःला कुठे ना कुठेतरी गुंतवून ठेवणं. छंद असू देत, एखादं बुक रीडिंग असू दे, सिंगिंग असू दे, लिसनिंग टू सम गुड म्युझिक और व्हॅकेशन्स वरती जाणे. स्वतःच्या आता तुम्ही जे असे जे प्लॅटफॉर्म जे उभे केलेत, तशा प्लॅटफॉर्मवरती स्वतःला इन्व्हॉल्व करून घेणे. स्वतःचे कुठे ना कुठेतरी आपलं शेअरिंग पण होणं महत्वाचं आहे. मला हे प्रॉब्लेम्स आहेत कुठे ना कुठे एक अशी जागा असली पाहिजे, की जिथं तिथं तिचं मन निचरा करून आपल्या शेअरिंग करून आपले प्रॉब्लेम्स काय आहेत, काय प्रॉब्लेम्स यायला लागलेत आणि त्याच्यावरून आपण मात कसं करू शकतो. या सगळ्या गोष्टीचं तिच्याकडून ह्या गोष्टी होणं महत्वाचं आहे. जेणेकरून बाबा ती मनातून आणि शारीरिक या दोन्ही गोष्टीतून ती बाहेर पडू शकते. नक्कीच व्यक्त झालं पाहिजे. म्हणजे पूर्वी कसं सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या, की
त्यांचा गप्पा हाच विषय असायचा. पण आता सध्या ते सुद्धा कमी होत चालले. कुठेतरी फ्लॅट संस्कृतीमध्ये त्या गप्पा सुद्धा कमी व्हायला लागल्यात. त्यामुळे एकत्र भेटून जवळची जी व्यक्ती असेल, मग ती मैत्रीण असू दे किंवा तुमचं कुणीतरी जवळची व्यक्ती अशी असू द्या, की ज्याच्या जवळ आपण आपलं मन मोकळं करू शकतो, व्यक्त करू शकतो. नाहीतर त्या करेक्ट. सगळ्या भावना मनात दाबून ठेवल्यामुळे त्याचा निचरा न झाल्यामुळे मला वाटतं शारीरिक व्याधी उत्पन्न व्हायला सुरुवात होतात. तर येस, मला येस. तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की तुम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी सुद्धा काम करत आहात. तर हे लाईफस्टाईल डिसऑर्डर येस. म्हणजे काय? लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे एक आपण आपल्या चेंज झालेल्या जीवनशैलीमुळे और अदरवाईज चुकीच्या जीवनशैलीमुळे येणारे जे आजार आहेत, त्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. मग ते कुठल्या महिलांच्या ओके. मध्ये आफ्टर 40 लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण कारण आपण प्रिडॉमिनेटली महिलांच्या बद्दल आपण बोलायला लागलोय. तर महिलांच्या मध्ये प्रिडॉमिनेटली कुठले कुठले येऊ शकतात म्हटलं तर एक तर इस्ट्रोजन जे हे फॅक्टर आहे. इस्ट्रोजन अप टू 40 तिच्या ब्लड फ्लो मध्ये खूप छान प्रकारे ते सिक्रेट होत असते आणि बाय 40 इस्ट्रोजनचे लेवल्स कमी व्हायला चालू होतात. ज्यावेळेला इस्ट्रोजन लेवल बाय 40 पर्यंत तिचं व्यवस्थित असते, देवाने अशी एक देणगी दिलेली आहे, तिला कुठलंही हार्ट डिसीज इस्ट्रोजन असेपर्यंत होत नाही. आणि ज्यावेळेला इस्ट्रोजनचं सिक्रेशन कमी होतो ऑटोमॅटिकली बाय एज, तिचे लठ्ठपणाकडे वाढण्याचा कल एक वाढतो. लठ्ठपणा वाढलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला हार्ट डिसीज आलं आणि त्याच्या बरोबरीनं ब्लड प्रेशर आलं, त्याच्या बरोबरीनं रक्तातली चरबी वाढण्याचं प्रमाण आलं, त्याच्या बरोबरीनं कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी वाढत असले की तुम्हाला लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा आला की तुमचं आलस्य वाढतं आणि आलस्य वाढलं की ऑटोमॅटिकली यू कॅन कम अक्रॉस विथ डायबिटीज. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना स्त्रीचं शरीर मगाशी मी बोलल्याप्रमाणे बरेच चॅलेंजेसना त्यांना फेस करावं लागतं. त्याच्यामुळे हाडांची बळकटता पण तिची कमी येते, हाडांचा ठिसूळपणा पण वाढायला लागतो. ह्या स्त्रीमध्ये येणाऱ्या ह्या स्टेप बाय स्टेप येणाऱ्या ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं याच्या बरोबरीने तिला जो येणारा जो स्ट्रेस असतो ना, स्ट्रेस इज वन ऑफ द मोस्ट कॉम्प्लिकेटिंग फॅक्टर फॉर ए फिमेल. कारण ती व्यक्तही होत नाही, कारण तिचं एक टेंडन्सी अशी असते, माझी तक्रार सांगून घरातल्यांचं का मी त्रास वाढवू, ही तिचं एक नॅचरल टेंडन्सी असते. त्याच्यामुळे ती आतल्या आत सगळं साठवून ठेवते आणि ते साठवून ठेवल्यामुळे तिचे जे सायकोलॉजिकल जे असतं ते वर करून तिचे फिजिकल सिम्पटम्स पण वाढवत जातात. येस, नक्कीच. स्ट्रेस हा स्त्रियांच्या जीवनातला काय म्हणतात तो दागिना असल्यासारखं त्या मिरवत असतात. पूर्वीपासूनच राईट. म्हणजे त्यांना खूप काळजी करण्याची सवय असते, की म्हणजे मुलं काय राईट. करत असतील, ते आपल्यापासून लांब असतील, तर ते तिथे काय करत असतील ही चिंता त्यांना सतत सतावत असते. तर त्या येस. स्ट्रेसमधून त्यांनी स्वतःला बाहेर काढलं पाहिजे. कारण आजकाल प्रत्येकजण व्यवस्थित स्वतः काळजी घेतं. आपण काळजी करून काही उपयोगाचं नाही. ज्या घटना घडायच्या असतात त्या घडतच असतात. आणि विनाकारण राईट. चिंता काळजी करून आपण आपला ताण वाढवून घेऊन आपल्यामध्ये आजार क्रिएट करत असतो आपण. तर हा ताण घेतला नाही पाहिजे असं येस. मलाही वाटतं. आणि खूप छान प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतायत, की बाबासाहेब चितळकर म्हणतायत छान. अ, धनावडे सर आहेत, सोनिया खराडे आहेत. खूप छान इन्फॉर्मेशन तुम्ही देताय असं सांगतायत. धन्यवाद सगळ्यांना. मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल केला पाहिजे असं तुम्ही सांगाल? टू बी फ्रँक ह्याचे सोल्युशन्स ना आपण थोडं विश्लेषण बोलू, कारण का प्रॉब्लेम्स हे सगळ्यांना असतात, स्वतःला माहिती पण असतं मला हे प्रॉब्लेम आहे. आणि इफ एट ऑल वी वर्क ऑन सोल्युशन्स रॅदर दॅन फेसिंग द प्रॉब्लेम, आपलं जीवनशैली सुधारणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण ज्यावेळेला काम करतो ना, ऑटोमॅटिकली ह्या गोष्टीवरून आपण बरेच बाहेर पडू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की फिटनेस स्टार्ट फ्रॉम युअर किचन. ज्याला आपण फिटनेस स्टार्ट फ्रॉम द किचन म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा पोर्शन कंट्रोल तुमचं फूड करणं गरजेचं आहे. कारण आपली म्हणजे आफ्टर 40 आपलं बॉडी पाहिजे त्या एनर्जीने काम करू शकत नाही आणि बॉडी कॉम्प्रोमाइज झालेली असते आणि हेवी एक्सरसाइज आपण करायचा नसतो.
कारण ऑलरेडी मसल लॉस होण्याकडे आपला जो टेंडन्सी बॉडीचा कल असतो, पण त्याच्यावरती जर का आपण एक्स्ट्रा एफर्ट जर टाकायला लागलो, मसल्स वीकच होतात आणि आपण वीकच होत जातो आणि आपली एनर्जी लेवल पण फॉल व्हायला चालू होतं. पण इफ एट ऑल वी हॅव टू अवॉइड दिस, कॅलरी कंट्रोल्ड पोर्शन फूड घेणं महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे फ्रुट्सचे प्रमाण वाढलं पाहिजे, ग्रीन व्हेजिटेबल्स वाढले पाहिजेत, रिफाइंड ऑइल, रिफाइंड फूड, पॅकेज फूड, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. जेवढं पण ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स शक्यतो कच्चं, जे गोष्ट कच्चं खाता येते तेवढं कच्चं खा, जे गोष्ट बॉईल करून खाता येते तेवढं बॉईल करून खा, और अदरवाईज जे गोष्ट कमीत कमी फ्राय करून म्हणजे कमीत कमी फोडणी देऊन खाता येते तेवढं फोडणी करून खा. शक्यतो तळलेले पदार्थ, कारण जिथे आपलं सॅच्युरेटेड फॅट जास्त असणार आहेत ते टाळणं महत्वाचं आहे. रिफाइंड ऑइल टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण आफ्टर 40 बॉडीचं फॅट साठवून घेण्याची क्रिया ही जास्त करत असते. मग एक्स्ट्रा आपण कसं आहे, एक साधारणतः तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं, एक रेग्युलर एक्सरसाइज आपण एक तासभर जर केलो, एक साधारणतः कोणा आता स्मार्ट वॉचेस सगळ्यांच्याकडे आलेले आहेत, आपल्या मोबाईलमध्ये पण कॅलरी मीटर असते. एक साधारणतः एक 30 ते 40 मिनिटं आपण रिगरस म्हणतोय मी, भरपूर एक्सरसाइज केलो तर हार्डली आपण 200 ते 220 कॅलरी आपण जाळू शकतो. हे ज्या वेळेला ओके. आपण 200 ते 220 कॅलरी जळतो, समजा एखादं चहा विथ 2 बिस्किट घेतलं तर सगळं गेलं, ते वाया गेलं. म्हणजे साधारणतः 30 ते 40 मिनिटं व्यायाम करणे आणि एक चांगला स्पेशल चहा आणि 2 बिस्किटं खाल्ली की व्यायाम सगळा फुकट, कारण तेवढे कॅलरी आपण परत इन्कर केलं. म्हणजे अनवॉन्टेड कॅलरीज ओके. आपल्या बॉडीमध्ये न घालता जे युजफुल कॅलरीज आहेत, जेणेकरून बाबा ग्रीन व्हेजिटेबल, जी ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जातात. परत सॅलड्स, म्हणजे सॅलड्स मध्ये तेच आहेत. परत प्रोटीन सोर्स जे आपल्यामध्ये द्विदळ धान्यामध्ये आहेत, लीन लीन प्रोटीन ज्याच्या ज्याच्यामध्ये मिळतं, हे शरीराला मिळतं. कारण प्रोटीन हे तुम्हाला बॉडी रिपेअरला पण होते, माइंड रिपेअरला पण होते, परत फिजिकल रिपेअरचे होते आणि मनाने आणि इमोशनली तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायला प्रत्येक पेशीला रिपेअर करण्याचं काम प्रोटीन करत असते. प्लस हायड्रेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. का? आता जर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ड्रायनेस हे खूप स्त्रीच्या नंतरच्या जीवनात येतं. स्किन हं. ड्रायनेस असते, जननेंद्रियाचे ड्रायनेस असते. जिथे जिथे ऑरिफायसेस आहेत तिथे तिथे ड्रायनेस असण्याची शक्यता जास्त असते. पण त्याच्यासाठी हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं असतं. हायड्रेशन कसं मेंटेन करायचं? तर दॅट इज बाय वेट बाय व्हॉल्यूम. म्हणजे साधारणतः 20 किलोला 1 लिटर पाणी जाणं महत्वाचं आहे. आता तर ऊन खूप ओके. आहे. मग आपलं स्वेटिंग पण खूप होतं आणि आफ्टर 40 युज्युअली बघा, ज्यावेळेला इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचे लेव्हल्स हे थोडंसं डिस्टर्ब होतात, ऑटोमॅटिकलीच महिलांचं स्वेटिंग जास्त वाढतंय. त्याच्यामुळे थोडंसं आपल्या रिक्वायरमेंट पेक्षा 1 लिटर तरी ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तिनं जास्त घेणं महत्वाचं आहे पाणी. त्याच्यानंतर स्लीप. डॉक्टर मला स्लीप पॅक. विचारायचं की आता उन्हाळ्यामध्ये साधारणतः तिने किती पाणी घेतलं पाहिजे स्त्रियांनी? मी सांगितल्याप्रमाणे 20 किलोला 1 लिटर. आता 20 समजा किलोला 1 लिटर. एखाद्याचं वजन 60 किलो आहे. हां, साधारणतः एखाद्या महिलेचं वजन 60 किलो आहे. एनी पर्सन, महिला असू दे, पुरुष ओके. असू दे, हा व्हॉल्यूम बाय हे जे आहे ना, हे सेमच आहे. एक साधारणतः तुमच्या एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे आणि तुम्ही कुठल्या क्लायमेटमध्ये राहताय. तर 20 किलोला 60ला 3 लिटर तरी मस्टच आहे. पण आता उष्मा खूप आहे. त्याच्यामुळे 1 लिटर तरी तुम्ही एक्सेस होणं महत्वाचं आहे. कारण तुमचं जे स्वेटिंग पण होतंय आणि आपलं जे एक्सक्रिटरी सिस्टम आहे, आपण मॅक्झिमम बाबा शरीरातलं नको असलेलं जे असते, आपण युरिन मार्फतच पण बाहेर जात असतो. जेवढं तुमचं युरिनेशन चांगलं होईल, तुमचं शारीरिक शुद्धीकरण चांगलं होईल. त्याच्यासाठी तुमचं वॉटर इनटेक असणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि तुम्ही पहिलं जे सांगितलं, की तुमचा आहार व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. संतुलित आणि समतोल आहार ज्याच्यामध्ये सगळ्या पौष्टिक घटकांचा समावेश असला पाहिजे. प्रोटीन्स, राइट. व्हिटॅमिन्सनी युक्त तुमचा आहार असला पाहिजे. कारण पूर्ण स्वयंपाकघराची किल्ली स्त्रियांच्याच हातामध्ये असते. त्यामुळे तो आहार कसा घेतला पाहिजे हे स्वतः ठरवून तिने त्या पद्धतीने तो घेतला पाहिजे. प्रेमाने ती सगळ्या घरादाराला खाऊ घालते, मुलांना खाऊ घालते, मिस्टरांना खाऊ घालते. तसंच स्वतःच्याही आहाराकडे जर तिने लक्ष दिलं तर
तिला हे लाईफस्टाईल डिसऑर्डर होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी सांगितली की ती शारीरिक व्यायामासाठी तिने वेळ दिला पाहिजे. साधारणतः एक हं. 40 मिनिटं किंवा तासभर तरी तिने जर त्यासाठी वेळ दिला तर ती नक्कीच तिचं आरोग्य उत्तम राखू शकते. हो. आणि तिसरी गोष्ट तुम्ही सांगितली की पाणी पिणं गरजेचं आहे जास्तीत जास्त. तर खूप छान सांगत आहात डॉक्टर. पुढे तुम्ही काय सांगाल याबाबत? आता एक्सरसाइज जर तुम्ही जर म्हटला, तर एक्सरसाइज 30 ते 40 मिनिटं त्यांच्या गरजेनुसार शारीरिक तुमचे काय कॉम्प्रोमाइज असू शकतात. कारण स्त्रीचं जे एक प्रकारचं शारीरिक झीज असते ना, कंपॅरेटिव्हली मेलपेक्षा जास्त असतं. हं. तर सांधे दुखणे, जॉइंट पेन्स, परत थोड्या-थोड्या ज्या जॉइंट्सला हे पेन्स वगैरे होतात ना, कंपॅरेटिव्हली मेलपेक्षा फिमेल्समध्ये जास्त असतात. मग ती तेवढं रिगरस एक्सरसाइज ती नाही करू शकत. त्याच्यामुळे ओके. तिला जेवढ्या आता आम्ही सांगतो, की बाबा तुम्ही ब्रिस्क वॉक करा. ब्रिस्क वॉक करा म्हटलं तर दुखत असताना आपण ब्रिस्क वॉक करणार आहे का? नाही करणार आहे. मग तुम्हाला यथाशक्ती जेवढं तुम्ही चालू शकताय तेवढ्या स्पीडने चालायचंय. जसं-जसं तुमचं फिजिकल कंडिशन सुधारते, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे व्यायाम म्हणा, तुमच्या योग्य ते कोण डॉक्टर असतील और वेलनेस कोच असतील, त्यांच्या सल्ल्यानुसार तुमचं व्यायाम वाढवणे आहे. आपण काय म्हणतो, मला खूप लगेच मला वजन कमी करायचं आहे. तर वी गो फॉर वेट ट्रेनिंग. वेट ट्रेनिंग वगैरे हे जे एक्सरसाइज असतात, क्रॉस वर्कआउट्स आम्ही म्हणतो. हे क्रॉस वर्कआउट्स अबोव्ह 40 खूप कॉशियसली खूप करणं गरजेचं आहे. कारण ऑलरेडी मसल लॉस असतो आणि एक्स्ट्रा ज्यावेळेला आपण बॉडीवरती स्ट्रेन टाकतो, तर एक्स्ट्रा मसल लॉस होऊन आपलं एनर्जी वाढवण्यापेक्षा आपलं एनर्जी लेव्हल कमी आहे. ह्याच्या बरोबरीनं तुमचं प्रोटीन खूप महत्वाचं आहे. कारण बॉडी फक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅट स्टोअर करण्याचं बॉडीची टेंडन्सी असते. कुठेही ती विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन कुठेही स्टोअर करायचे नाही. हे बॉडीला माहीतच नाही. डे टू डे ते घ्यावं लागतं. डे टू डे ते खर्च होणार आणि परत दुसऱ्या दिवशी ते घ्यायलाच लागतंय. जसं आपण रोज पाणी प्यायला लागतं. असं पाणी पिल्याशिवाय आपल्याला जमत नाही. तसंच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घेणं महत्वाचं आहे, की व्हिटॅमिन, मिनरल, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन हे बॉडी स्टोअर पण करत नाही, तयार पण करत नाही. हे थोडंसं बाहेरून घेतल्यानंतरच आपल्या आतले जे अमिनो ॲसिड्स असतात, ते पण काम करतात. कारण एक्स्ट्रा सप्लिमेंट थोडंसं आता देणं महत्वाचं आहे. कारण आपण आता बाजारात बघायला लागलोय, कुठल्याही फूडमध्ये जे आपण आपले आजी-आजोबा वगैरे जेवढं शुद्ध अन्न खाल्लेलं आहे, शुद्ध आहार घेतलेला आहे, शुद्ध ग्रेन्स त्यांनी, शुद्ध फ्रुट्स असू दे, शुद्ध पाणी असू दे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे खाल्लेलं आहे, ते आता मिळतच नाही. इन सम ऑर द प्युअर फॉर्म आपण ह्या गोष्टी थोडं सप्लिमेंट घेणं पण गरजेचं आहे आणि युजिंग दिस सप्लिमेंट्स ओन्ली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ स्टेटस आम्ही आय गॉट माय रिगेन माय हेल्थ स्टेटस बॅक. ओके. खूप छान सांगताय डॉक्टर तुम्ही. 3 गोष्टी तुम्ही सांगितल्यात. आहार, व्यायाम आणि पाणी किती पिणं गरजेचं आहे ते सांगितलं. पुढे मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये स्त्रियांची झोप ही पुरेशी होत नाही. तर त्यांनी साधारणतः किती वेळ झोप घेतली पाहिजे? अ, याबाबत तुम्ही काय सांगाल? एकदम जबरदस्त प्रश्न विचारला. कारण ह्या मी लास्ट पॉइंटवरती याच्यावरती येणार होतो. ॲक्चुअली कसं असतंय, आपण रात्री झोपतो, पण सकाळी उठल्यानंतर आपल्याला भुकेची जाणीव होते बघा. राइट. मग भुकेची जाणीव का होते? आपण काहीतरी कुठे हालचाल केलेली नसते, रात्री झोपेत एक्सरसाइज पण केलेली नसते. ह्याचं रिझन असं आहे, की बॉडी आपलं सेल टू सेल रिपेअर झोपेमध्ये करत असते. आणि त्यातल्या त्यात 11 ते 4 ही जी झोपेची जी वेळ आहे ना, आपले व्हायटल ऑर्गन जे आहेत, लिव्हर असू दे, किडनी असू दे, पॅन्क्रियाज असू देत, लंग्स असू देत, हार्ट असू देत, ह्याच्याकडे जे शुद्धीकरण होऊन आपलं जे बॉडीला एक प्रकारचं नवीन चैतन्य देण्याचं काम हे रात्री 11 ते 4 ह्या दरम्यान होत असते. ऑन एन एव्हरेज तसं बघायला गेलं तर 6 अवर्स स्लीप आफ्टर 40 इज मोर दॅन सफिशियंट. कमीत ओके. कमी 6 तास तर तुमची झोप व्हायला पाहिजे. पण स्लीप डिस्टर्बन्स ह्या पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज ह्या याच्यामधले वन ऑफ द मेन कंप्लेंट्स आहे आणि त्याच्यामुळेच ती दुसऱ्या दिवशी उठून तेवढ्या ताजेतवाने ती स्त्री काम करू शकत नाही. थोडंसं तिच्यामध्ये आळस असतं, चिडचिडेपणा असतो. कारण झोप नाही झालं की शरीर आपलं साथ देत नाही. पण ह्याच्यासाठी काय करणं महत्वाचं आहे, की बाबा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तर करणं गरजेचंच आहे. प्लस
आमच्याकडे जे योगा आणि योग निद्रा म्हणून पॉवर नॅप घेण्याची जी टेक्निक आहे ते आम्ही सगळ्यांना देतो, ज्यांना ज्यांना स्लीप डिस्टर्बन्स आहे त्यांना. प्लस तुमचं कुठे ना कुठेतरी तुमचं जो दिनचर्या आहे ना, त्याला कुठेतरी एक त्याला सगळ्याला बारिंग करा. म्हणजे एवढ्या कामात एवढं वेळ पाहिजे, एवढ्या कामात एवढं वेळ व्हायला पाहिजे. म्हणजे समजा सकाळी मी एवढ्या वेळेलाच उठणार. ते फिक्स एक रेग्युलॅरिटी, पंक्च्युअलिटी आपल्या लाईफस्टाईलमध्ये यायला पाहिजे. सकाळी मी एवढ्याला उठणार, एवढा वेळ मला एक्सरसाइज, एवढा वेळ माझं काम असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं एवढ्या वेळेला रात्री मी झोपणारच. हे तुमचं एक प्रकारचं शरीराला तुम्ही एक क्लॉक वाईज त्याला फीड दिलं ना माइंडला, ऑटोमॅटिकली तुमचे जे सायकल असतं, स्लीप सायकल्स पण सुधारायला चालू होतात. आणि सगळ्यात महत्वाचा माझा जो टिप असेल महिलांना, तो हे असतं की घरातली जी मेल महिला आहे ती काय म्हणते, सगळं काम मीच करणार. हे तिचं एक प्रकारचं, कारण ती दुसऱ्यावरती डिपेंडच राहू शकत नाही. माझा मुलगा व्यवस्थित खाल्ला का? माझे मिस्टर व्यवस्थित खाल्ले का? आई-वडील, सासू-सासरे ह्यांना टाईम टू टाईम मिळालं का? ह्या सगळ्या गोष्टी ती चिंता करत असते आणि ती स्वतःच सगळं करेन असं तिचा एक अट्टास असतो. अट्टास म्हणण्यापेक्षा ती स्वतःच ती रिस्पॉन्सिबिलिटी समजते आणि ते बरोबरच आहे. पण कुठे ना कुठेतरी ते दुसऱ्यांच्या माध्यमातून, म्हणजे कसं, सुरुवातीपासूनच मुलांना, सुरुवातीपासून आपल्या पतींना, और जर घरी कोण असले, मग डिपेंडेंट्स कोण कोण असतील त्यांना स्वतः प्रत्येक कामात त्यांना इन्व्हॉल्व करून स्वतःची थोडीशी जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते थोडंसं तिने शेअर करून आपला जो तो अनवॉन्टेड जे बर्डन आपल्या माइंड वरती असतं ते तिनं कमी करायला पाहिजे. हे आपल्याला वाटतं हे डे टू डे आपल्याला चाललंय, पण ह्याचं जे इनडायरेक्टली तिच्या मनावरती, शरीरावरती हे स्ट्रेस आणतं ना, ह्याच्यामुळे पण तिची झोप डिस्टर्ब होऊ शकते. थोडंसं तिचं सेल्फ सेंटर सोडून ना, थोडंसं आपलं अटेन्शन थोडंसं तिनं ब्रॉड करून, सगळ्यांना इन्व्हॉल्व करून, आपल्यावरचं जे मनावरचं स्ट्रेस, शरीराचं स्ट्रेस हे तिनं कमी करणं गरजेचं आहे. कारण आफ्टर 40 तिनं ऍट पीस असणं खूप महत्वाचं असतं, कारण तिचं पाहिजे तसं तिचं शरीर तिला साथ देत नसते. मानसिक शांतता मिळणं या वयामध्ये खूप गरजेचं आहे आणि सगळं मीच करणार येस. या अट्टाहासामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या तिने घेतलेल्या असतात. अगदी मुलांना सुद्धा सगळ्या गोष्टी हातात नेऊन द्यायच्या ज्या सवयी असतात त्या कमी केल्या पाहिजेत. कमीत कमी मुलांनी येस. किंवा घरातील व्यक्तींनी स्वतःची कामं ही स्वतः केली पाहिजेत. बाकी ठीक आहे ती घरातलं येस. स्वयंपाक वगैरे सगळं करते. बाकीची कामं तिने ते केलीच पाहिजेत. पण कमीत कमी त्यांना स्वावलंबन तरी मुलांमध्ये आपण रुजवू शकतो आणि त्यांची कामं जर त्यांनी जर केली, तर तिचा भार निश्चितपणे हलका होतो आणि तिची चिडचिड कमी व्हायला लागेल असं मला वाटतं. मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा 100% 100%. विचारायचा आहे, की या क्षेत्रामध्ये बऱ्याच महिला तुमच्याकडे पेशंट म्हणून येत असतील, तर महिलांबाबतचा अनुभव किंवा कोणताही एखादा अनुभव तर या एखादा अनुभव तुम्ही शेअर कराल का आमच्यासोबत? 100% मला खूपच आनंद होईल. ज्यांच्यामुळे मी ह्या वेलनेस सेक्टरमध्ये आलो, त्यांचंच मी ॲक्चुअली त्यांचं उदाहरण मी देऊ इच्छितो. आणि ते दुसरं कोण नसून माझे लाईफ पार्टनर्स आहेत त्या. हं. ओके. द म्हणजे कसं आहे, जसं माझं वजन 100 झालं होतं, तिचंही 97 झालं होतं. आणि इनिशियली ह्या वेलनेस सेक्टरमध्ये तेच पहिल्यांदा आले आणि इन द मीन प्रोसेस त्यांचं पण वजन वाढलं, 97 झालं आणि बाकीच्या तिचं कॉन्फिडन्स लेव्हल कमी होता. परत तिला हॉट फ्लशेस यायचे, मूडचे स्विंग व्हायचे, झोप डिस्टर्ब होतं. कारण माझ्यामुळे तर 100% झोप डिस्टर्ब होणारच. कारण रात्री इमर्जन्सी आलं की माझं रिंग वाजलं की त्यांनाही ते उठावं लागतंच. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना थोडंसं रात्री उशिरा जेवणे, सकाळी उशिरा उठणे, एक्सरसाइज काही नाही. कारण सकाळी उशिरा उठणे म्हटलं तर तेवढं आपल्यामध्ये एनर्जी राहत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी होता तिला थायरॉइड पण झालं. मग हे थोडे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पण तिच्यामध्ये आले आणि चुकीच्या आमच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे, कारण उशिरा मी येणार दवाखान्यातून, 11, 11:30 वाजता येतात. मग दिवसभर व्यवस्थित नाही जेवलं, मग त्यावेळेला आम्ही यथेच्छ जेवणार, मग झोपणार साधारणतः 1च्या दरम्यान टीव्ही वगैरे बघून, सकाळी उशिरा उठायचं. मग परत आमचं सगळं लाईफ सायकल इन द सेम वे आपलं ते रिपीट व्हायचं. रिपीट होता मी 100 कधी गाठलो आणि तिनं 97 कधी गाठलं हे आम्हाला कळालंच नाही. हं. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लाईफस्टाईल चेंज करायचं ज्यावेळेला आम्ही ठरवलो, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या आहारावरती काम केलं. त्याच्यानंतर थोडे एक्सरसाइज मी सांगितल्याप्रमाणे, रात्रीची योग्य विश्रांती, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आम्ही स्वतःवरती वर्क केलं,
तिचं पण वजन जवळजवळ 17 किलो तिचं कमी झालं. आणि ज्या 150 ग्रॅम मायक्रोग्रॅमला तिला थायरॉइडसाठीची गोळी चालू होती, आता गेले जवळजवळ 1.5 वर्ष फक्त 25 mg तिला गोळी चालू आहे. आणि प्रॉबब्ली इन कमिंग सबसिक्वेंट 2 months आम्ही तिची गोळी पण बंद करू. हा आमचा सेल्फ डिस्क्लेमर आहे. आम्ही कुठलंही औषध नाही विकत. ओके. कुठलंही आम्ही औषध घेणं चुकीचं आहे असंही म्हणत नाही. आणि औषध ज्यांचं ज्यांचं चालू आहे त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते बंद करायचं आहे. पण हे आम्ही कमी का करू शकलो, बंद का करू शकलो, त्याच्यासाठी आम्ही स्वतःवरती काम केलंय आणि मॉनिटर करून, मी जरी डॉक्टर जरी असलो, मी माझ्या कन्सल्टंटच्या सहाय्याने मी माझी गोळी बंद केली आहे. पण त्याच्यासाठी मी जवळजवळ 3 वर्ष स्वतःवरती कष्ट घेतले. नक्कीच मला ते डॉक्टर अभय बंग यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग त्याच्यामध्ये पण त्यांनी हेच सांगितलेलं आहे, की डॉक्टर असून त्यांना सुद्धा हार्ट अटॅक आला होता. नंतर मग त्यांनी विचार येस. केला, की कुठं आपलं काय चुकलंय? तर कामामध्ये ते या. प्रचंड व्यस्त असायचे. झोप पूर्ण व्हायचं नाही. आहार व्यवस्थित घेत नव्हते. गोड प्रचंड आवडायचं त्यांना खायला. आणि मग त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि व्यायाम करायला सुरुवात केली. पुरेशी झोप घ्यायला सुरुवात केली. आणि नंतर ते एक छान हेल्दी लाईफस्टाईल जगायला लागले. तो सगळा अनुभव त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि खरंच लाईफस्टाईल बदलणं ही आजच्या काळामध्ये फार गरजेची गोष्ट आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये रात्री प्रचंड खूप वेळपर्यंत जागरण होते. मग सकाळी उशिरा उठणं. पूर्ण ते घड्याळाचं चक्र मला वाटतं कुठेतरी बदलून जात असेल. आणि त्यामुळे ते तुम्ही मगाशी म्हणालात तसं ते रुटीन बसवणं गरजेचं आहे, की सकाळी उठून व्यायाम येस. करणं, योग्य आहार घेणं, पुरेशी झोप घेणं. म्हणजे पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी आपण करत होतो, पण ते हळू-हळू काळाप्रमाणे कुठेतरी विसरत आपण ते चाललेलो आहोत. तर त्या गोष्टी पुन्हा करणं गरजेचं आहे, की पहाटे उठणे, व्यायाम करणे किंवा योग्य वेळेस योग्य आहार घेणे आणि योग्य पुरेशी विश्रांती घेणे. हे जर केलं तर आपण नक्कीच आजारांवर मात करू शकतो, असं मला वाटतं. मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की मिडल एजच्या या स्त्रियांना आजारी आपण पडू नये म्हणून तुम्ही काय टिप्स द्याल? एक तर सगळ्यात महत्वाचा आहारच सगळ्यात महत्वाचं पोर्शन आहे त्याच्यामध्ये. सेकंड थिंग थोडे एक्सरसाइजेस. आणि तुम्ही आता योगा प्रॅक्टिस तुम्ही करतातच आहात. योग प्रॅक्टिस हे तुम्ही ह्या मंचावरती तुम्ही ह्या सगळ्या स्त्रियांना एक वन ऑफ द बेस्ट सोल्युशन पण तुम्ही देऊ शकताय. योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे तुमच्याकडनं जे सोल्युशन आहे ना, हे ह्या एजच्या महिलांना खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला अजून एक सांगायचं म्हटलं तर बाय द एज 40 ज्यावेळेला एखादी स्त्री येते, थोडंसं तिच्यामधलं कॉन्फिडन्स पण कमी होतो. कारण शरीर साथ देत नाही. मन जरी आपण किती जरी आपण उल्लसित असलो, जरी आपण मनात बऱ्याच गोष्टी करायच्या आपल्या जर मनात जरी असल्या, पण कुठे ना कुठेतरी ह्या हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे तिची एनर्जी लेव्हल कमी पडते. सो ज्यावेळेला स्त्री एखादी 30s मध्ये अशी असताना एखादं ऑक्युपेशन, एखादं छंद, एखादं काहीतरी अशी फिजिकल ऍक्टिव्हिटी तिनं स्वतःसाठी निवडलं पाहिजे, जेणेकरून शी कॅन कॅरी इट लाईफ लॉंग आणि त्याच्यात ती गुंतून राहते. मग ते प्रोफेशन असू दे, एखादा सिंगिंगचा छंद असू दे, एखादा गेम असू दे, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी जेणेकरून तिचं मन त्याच्यात पॉझिटिव्हली गुंतू शकते. खेळात बघा आपण हरलो काय आणि जिंकलो काय हे महत्वाचं नसतं. ज्या कुठल्या स्पिरिटने आपण तिथे जातोय, त्याच्यामुळे आपल्याला जे सकाळी उठून जे आपण यावेळेला व्यायाम करतो ऑर अदरवाईज खेळतो, तुमचं हॉर्मोनल रेग्युलेशन जे बिघडायचं असते, ते ऑटोमॅटिकली ते रिपेअर व्हायला फार फार उशीर लागत नाही. मग सकाळी वेळ खूप महत्वाचं असते. त्याला आपण पॉवर अवर म्हणतो. परत सेक्रेड अवर म्हणू शकतोय. ब्रह्मकाळ पण त्या सकाळच्या वेळेला म्हणतात. त्या सकाळच्या वेळेमध्ये जे आपल्याला जे पॉवर आहे ना, ते खूप पॉवर आहे. का? ज्यावेळेला सकाळचं वेळ आपण युटिलाइज करून ते थ्रू आउट द डे जी एनर्जी आपल्याला मिळते, ते बऱ्याच आजारांना म्हणा, बऱ्याच आपल्या मानसिक आजारांना, बऱ्याच शारीरिक आजारांना ते बरंच आपल्याला वी कॅन कीप ॲट बे. म्हणजे काय? आपण ते ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप खूप लांब ठेवू शकतो. प्रोव्हायडेड सकाळची वेळ आपण युटिलाइज करून आपलं हॉर्मोनल बॅलन्स आपण ठेवतोय. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, एकतर शारीरिक तंदुरुस्तपणा तुमचा राहतो आणि ज्यावेळेला व्यायाम करता ब्लड फ्लो तुमचा चांगला होतो आणि ब्लड फ्लो ज्यावेळेला चांगला होतो, तुमचं सेल्युलर रिपेअर फास्ट होते. ज्यावेळेला सेल्युलर रिपेअर फास्ट होते,
केस गळणे, आत्मविश्वास कमी होणे, परत मेमरी लॉस म्हणजे स्मृती माझी कमी होते असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी, एनर्जी कमी राहते असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमचे कमी व्हायला चालू होतात आणि स्वतःला तुम्ही फिट ठेवू शकता आणि तुमची एनर्जी लेव्हल ही वाढून राहू शकते. आणि ह्याच्या बरोबरीनं मेडिटेशन, सेल्फ टॉक, योगा हे ज्या वेळेला करतो, त्यावेळेला तुम्ही मनाने पण तुम्ही ताजेतवाने होता. ज्यावेळेला तुम्ही मनाने ताजेतवाने होता, शरीर तुम्हाला तटवू शकत नाही. कारण मन ज्यावेळेला काम करतं, शरीर ऑटोमॅटिकली त्याच्या मागे त्याला धावावंच लागतं आणि ज्यावेळेला मन आणि शरीर एकत्र काम करतात, तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेला कुठल्याही एजला तुम्ही ते गाठू शकताय. नक्कीच डॉक्टर. खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे हे सगळं करणं या स्त्रियांनी गरजेचं आहे. अगदी 30शी पासून सुरुवात जरी नाही केली, आता तुम्ही ज्या टप्प्यावर आहात वयाच्या, त्या टप्प्यापासून जरी तुम्ही सुरुवात केली, तर इथून पुढचं तुमची जी सेकंड इनिंग आहे, ती नक्कीच तुम्ही आनंदात घालवू शकता. त्यासाठी थोडासा वेळ तुमच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी दोन्हीसाठी काढणं गरजेचं आहे. बराच वेळ जातो आपण टीव्ही पाहण्यामध्ये किंवा मनोरंजनामध्ये वेळ घालवतो. पण तोच जर वेळ आपल्या आरोग्यासाठी जर दिला, आपले छंद जोपासले, त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. तर ते केलं तर नक्कीच एक निरोगी जीवनशैली ते जगू शकतात, असं मला वाटतं. तर डॉक्टर खूप छान तुम्ही मार्गदर्शन करत आहात. तर जाता-जाता या सगळ्या महिलांसाठी तुमचा काय संदेश असेल? सगळ्यात महत्त्वाचं असं म्हटलं जातं ना, स्काय इज द लिमिट असं म्हटलं जातं कुणालाही. आणि ते बरोबर स्त्रीला अप्लाय पण होतं बरं का. कारण स्त्री लाईफ लाँग ही मल्टीटास्किंगच आहे. आपण कुठल्या आजीला जरी बघितलं घरातल्या, ती आजी एका ठिकाणी जरी बसून जरी असली, पण सगळ्या घरातली सगळी सूत्र तिच्याकडे असतात अजून सुद्धा. एक हो. म्हणजे ती ॲक्टिव्ह लाईफस्टाईल राहते. 2 ॲक्टिव्ह तुम्ही राहणं खूप महत्वाचं आहे आणि येणारा जो स्ट्रेस आहे, तो कसं घालवायचे ते तर मी तुम्हाला सांगितलंच. थर्ड थिंग त्या शारीरिक आजार कुठले-कुठले आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. हे तुमचं रेग्युलर चेकअप होणं महत्वाचं आहे. एक तर तुम्ही यू हॅव टू सी युअर गायनॅक म्हणजे तुमचे जे गायनॅक आहेत तुमचे पेल्विक पार्ट्स म्हणजे जननेंद्रियाची वर्षातून कमीत कमी 2 वेळा आफ्टर 45 ते होणं महत्वाचं आहे. एक. ओके. स्त्रीच्या युज्युअली कसं हां, युज्युअली काय असतं स्त्रीचे जे आजारात तुम्ही थोडंसं सेल्फ आपण जरी करायचं म्हटलं तर सेल्फ पाल्पेशन आम्ही म्हणतो, ज्याला स्तन जे असते स्वतःच जर तपासून बघितलं, त्यात गाठी वगैरे आहेत का हे आपल्याला दिसतात. मग ज्याला ओके. गाठी हे कशामुळे आहेत हे जर का एखादी जरी गाठ दिसली हे असू दे, असं नाही म्हणता पटकन दाखवून घेऊन त्याचं काय असेल ते काही नॉर्मल आहे, कॅन्सरस गाठ आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं आपण लगेच आता निदान होणं कारण एक सुई फक्त लागते त्याचं निदान करण्यासाठी. आणि निदान 4थ्या दिवशी होतो. कारण बायोप्सी जे म्हणतो ना, ते 4थ्या दिवशी तुमचं निदान होईल की नॉर्मल आहे का? ते कॅन्सरस गाठ आहे. आणि फर्स्ट स्टेजला, प्रायमरी स्टेजला कुठलीही आजार आढळलं, की ते ट्रीटमेंट करणं खूप सोपं जातं. मग आता हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे ड्रायनेस खूप होतं असं म्हणतोय आपण. पण ड्रायनेस झाल्यानंतर आपण एकेकांचं कल असं असतंय, की एक्सेसिव्ह सोप्स वापरणे, एक्सेसिव्ह कॉस्मेटिक्स वापरणे, हे जे आहे ना, ते परत तुमचं ड्रायनेस वाढवतं. मग ते वाढवतं. सगळीकडचे स्किनचं ड्रायनेस हो, जननेंद्रियाचे ड्रायनेस हे वाढवतं. पण तिचे प्रॉपर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑर अदरवाईज गायनेकच्या सल्ल्याने मॉइश्चरायझिंग एजंट म्हणजे तिथे बाबा ओलावा निर्माण असावा, अशा गोष्टी तिथं वापरणे हे खूप गरजेचं आहे. परत आम्ही पॅप स्मिअर म्हणतो. पॅप स्मिअर म्हणजे काय? जननेंद्रियाच्या ठिकाणी बरोबर बाळ जिथून जन्म होतोय त्या ठिकाणचं एक स्मिअर घेतलं जातं. वर्षातून एकदा तरी ते होणं महत्वाचं आहे. हं, ओके. त्याच्यातून एक खूप सिंपल टेस्ट असते. हार्डली डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर त्याला कुठलंही भूल द्यावं लागत नाही, कुठलंही इंजेक्शन द्यावं लागत नाही आणि 5च मिनिटात तिथनं स्वॅब घेतात आणि ते टेस्टला जातं. त्याच्यावरनं गर्भाशयाचे बरेच आजार त्याच्यातनं डिटेक्ट होऊ शकतात. स्पेसिफिकली कॅन्सर जो आजार आहे महिलांच्या मधलं, ओके. तिथून लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट येतो. एक. त्याच्यानंतर वर्षातून कमीत कमी 2 वेळा ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. ज्यांचं लठ्ठपणा वाढलेला आहे,
त्यांचं ब्लड शुगर वर्षातून 2 वेळा त्यांनी करणं गरजेचं आहे, करून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं लठ्ठपणा वाढलेला आहे, त्यांचं रक्तातील चरबी तपासून घेणं गरजेचं आहे. मग ह्या ज्या बेसिक आहेत, ह्या बेसिक जर आपण वारंवार स्वतःकडे लक्ष दिलं, आपण बरेच आजारांना आपण लांब ठेवू शकतो. कारण एकदा ते मला काहीतरी आहे याची कळालं, की ऑटोमॅटिकली मी त्याच्यावरती वर्क करायला चालू करतो आणि ते जास्त त्रासल्यानंतर मला शरीराला जास्त त्रास दिल्यानंतर त्याच्याकडे लक्ष न देता ते मला त्रासच देऊ नये ह्या स्टेजपासून आपण त्याला लांब ठेवू शकतोय. नक्कीच डॉक्टर. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं, की 40शी नंतर तुम्ही ज्या आता चाचण्या करायला सांगितल्यात त्या करणं गरजेचं आहे. कारण तो धोका जास्त प्रमाणात असतो मला वाटतं 40शी नंतर. आणि मला येस. तुम्हाला हे विचारायचं आहे, की जर प्रेक्षकांपैकी जर तुमच्याशी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, तर तुमचा फोन नंबर तुम्ही नक्कीच प्रेक्षकांना सांगू शकता. ऍक्च्युली कसं आहे, आम्ही जे वेलनेस सेक्टरमध्ये काम करतोय ताई, आत्ताच्या आहार जर आणि बाकीच्या जर गोष्टी जर बघितल्या, प्युरिटी किती मिळते आपल्याला तुम्हालाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. तर थोडं कुठे ना कुठेतरी आहारात आपण जे मार्गदर्शन त्यांना सगळ्यांना घेणं गरजेचं आहे. तर माझा नंबर आहे 9370909966. नक्कीच जर तुम्हा 9370 हं. आणि ज्यांच्यामुळे मी ह्या वेलनेस सेक्टरमध्ये आलो, माझे जे बेस्ट पार्टनर आहेत, माझी वाईफ, त्यांचाही नंबर घ्या. पद्मजा पाटील 9403851048. आणि सगळ्यात महत्वाचं, जे कोणी 40 प्लस असू देत, 30 प्लस असू देत, त्या स्त्रियांना माझा सल्ला असा राहील, जे सुनीताताईंनी हा जो प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे, आनंदी सेकंड इनिंग्स, हे युज्युअली हा कन्सेप्ट जो आहे, हा नवीन खूप कन्सेप्ट आहे. हा नवीन कन्सेप्ट असल्यामुळे ह्या सेकंड इनिंग्समध्ये ज्या गोष्टी रेक्रिएशनसाठी, स्वतःला एक उल्लसित ठेवण्यासाठी, स्वतःच सगळं शेअर करण्यासाठी, म्हणजे दुःख असू दे, सुख असू दे, या सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी त्यांनी जो एक प्लॅटफॉर्म जे तयार केलेलं आहे, त्यांनी सगळ्यांच्या मध्ये ते पोचवून, तुम्ही तर कराच, प्लस सगळ्यांच्या मध्ये ते पोचवून तुम्हाला त्यांचा जे उपयोग होणार आहे ना, ते ट्रमेंडस असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे ताई ज्या तुम्हाला योगामध्ये सांगतील, परत तुम्ही आनंदी कसं राहायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टिप्स देतील. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यात ताईंचा पण छंद आहे. स्वतः खूप छान गातात, योगात ते योगा पण छान करतात. त्यांनी स्वतःला कसं ठेवतात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना गाईड पण करतात. ह्या टिप्स पण तुम्ही घ्यावेस असे माझं मनोमनी तुमच्याकडे माझा एक मेसेज आहे जाता जाता. नक्कीच डॉक्टर आणि खूप धन्यवाद. जर कुणाला माझा आनंदी सेकंड इनिंग हा प्लॅटफॉर्म जॉइन करायचा असेल, तर नक्कीच जॉइन करा. फक्त महिलांसाठी हा ग्रुप आहे आणि त्यातून अशा पद्धतीच्या विविध क्षेत्रातील जे काही नामवंत व्यक्ती आहेत, तज्ञ आहेत, त्यांना बोलून मी त्यांचा इंटरव्ह्यू घेत असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. तर डॉक्टर तुमचे खूप खूप धन्यवाद, की आज तुमचा बहुमूल्य वेळ काढून तुम्ही सगळ्या स्त्रियांसाठी हे मार्गदर्शन केलं. तर मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक थँक ताई तुम्हाला. हे तो एक मला पण तुम्ही संधी उपलब्ध करून दिला बोलण्याचं. कुठे ना कुठेतरी ते थोडंसं मार्गदर्शन करावं लागतं. कारण आताचे जे प्रॉब्लेम्स महिलांच्या मध्ये जास्त वाढायलाही लागलेत. सायकॉलॉजिकल जास्त वाढायला लागलेत कंपेअर टू फिजिकल प्रॉब्लेम्स. आणि ते दूर करण्याचा तुम्ही हा जो विडा उचललेला आहे, त्याला खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.